एवढ्या रात्री मी काय करते आणि कुठं बसलीये, कुठे फिरते हे तुम्हाला पुढे कळेलच. त्या अगोदर गार्गी पहा. सकाळी मस्त अशी सुरुवात झालेली होती आणि छान-छान फुलं आलेले होते. एवढे छान-छान फुलं पाहून मला तर काही आवडलंच जात नव्हतं. म्हणून मी छान क्लिप घेतल्या आणि ही फुलं पाहिल्यानंतर आहे ना पूर्ण दिवस जो आहे ना तो अगदी फ्रेश जातो आणि मस्त जातो. कृष्णकमळ तर एवढे सारे आलेले होते ना, खरंच मस्त वाटत होतं. त्यानंतर गार्गीने पण हातोहात भरपूर अशी फुलं तोडले आणि एक गुलाबाचं फुल डोक्याला लावलं. छानशा फुलांमध्ये गार्गी उभी होती आणि खरंच खूप मस्त दिसत होती. त्यानंतर आईने गल्लीत पोंगेवाला आला होता म्हणून गार्गीसाठी मस्त पोंगे घेतले होते, जे की ती फार छान आवडीने खात होती. "मम्मा तू पण एक" करत करत मला जबरदस्ती तिने खाऊ घातलं आणि हे आमचं वेडं खरंच खूप वेगळंच आहे. त्यानंतर मम्मीने कारल्याची भाजी केली होती. गार्गीला जेवण वगैरे झाल्यानंतर थोडं खेळायला घेऊन गेले. भरपूर असं खेळल्यानंतर ना गार्गी फार थकली होती म्हणून घरी आल्यानंतर झोपी गेली. रात्रीचा वडापावचा बेत होता म्हणून आईने मलाच कामाला लावलं आणि माझ्या हातून सगळे वडापाव तळून घेतले. छान मस्त असे वडे काढले आणि खरंच मस्त लागत होते. जसं मी आता मुंबईला गेले ना तेव्हापासून वडापाव माझा खूप फेव्हरेट झालेला आहे. आम्ही ना दर दिवसाला हे खातच असतो. म्हणजे एक दिवस आड पण आम्हाला हा भेटला ना तरी मला कंटाळा येत नाही. एवढा माझा हा फेव्हरेट झालेला आहे. खरंच एकदम गरम-गरम वडापाव एवढे छान लागत होते ना. मी देखील 1-2 खाल्लं. आता एवढे सारे वडापाव खाल्ल्यानंतर वॉकला जाणं तर जमतंच. म्हणून आम्ही तर थोडं फिरायला गेलो होतो मी आणि गार्गीने पहा तिच्या मामाचं स्वेटर घातलं होतं आणि ती अशी कार्टून दिसत होती. चला थँक यू फॉर वॉचिंग. बाय.